वो ऐसे प्रोग्राम किया नहीं सर, बोलने दो ना, जब बोलने का मौका दिया तो पूरा मौका दो. ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत ते जास्त इफेक्टेड आहेत. आम्ही काय दुःखी आहे ते दुःख आमचं आम्हाला माहिती आहे. मोटार वाहन अपघातात आळा बसावा, नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी याही वर्षी 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण पालघर जिल्ह्यात राबवण्यात आला. रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. राज्य शासनाच्या वतीनं 1 जानेवारी ते 31 जानेवारीच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आला. तर 36व्या राज्य रस्ते सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ पालघर जिल्ह्यातील मनोर केंद्र दुर्वेस पोलीस चौकी येथे 31 जानेवारी रोजी शुक्रवारी अनेक मान्यवर, महामार्ग पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, पोलीस पाटील, मृत्युंजय दूत, वाहन चालक, ग्रामस्थ नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून मृत्युंजय दूतांचा सत्कार करण्यात आला. मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघात घडल्यास जखमींना तातडीने मदत मिळवून त्यांचा जीव वाचावा यासाठी हायवे मृत्युंजय दूत ही महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. तर याच बरोबर पत्रकार बंधू यांचा देखील या समारंभात सत्कार करण्यात आला आणि याच वेळी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या सांगता समारंभावेळी सर्वसामान्य नोकरदार वर्ग जे दुचाकीने कंपनीत कामाला जातात त्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. रस्ता सुरक्षा या चांगल्या उद्देशानं शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानात वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचं पालन व त्याविषयीच्या नियमांची सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं हा अभियान राबवण्यात येतो. मात्र वाहनधारक शहरात किंवा इतर ठिकाणी वाहतूक नियमांचं उल्लंघन करीत वाहन चालवत असल्याचं देखील चित्र आहे. तसेच खासगी वाहतूक करणारे वाहनधारकही बेशिस्तपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक नियम पायदळी तुडवत आहेत. यामुळे रस्ता सुरक्षा सप्ताह राबवून नेमकं काय साधलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र मला हेच सांगायचं आहे की रस्ता सुरक्षा अभियान हा एकाच दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो वाहनधारकांनी, वाहन चालकांनी, प्रवाशांनी नेहमीच्या प्रवासात आपल्या आचरणात आणला पाहिजे. तर पालघर जिल्ह्यातील एकंदर परिस्थिती पाहता सुरक्षा उपकरणे म्हणजेच हेल्मेट वगैरे परिधान न करता वाहन भरधाव चालवणे हे अपघाताला अधिक कारणीभूत ठरत आहे. मात्र असं असलं तरीही रस्त्यांची झालेली दुरावस्था व दुरुस्तीकडे शासकीय यंत्रणेने केलेले दुर्लक्ष हे देखील तितकेच जबाबदार असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पोलीस व शासकीय यंत्रणेमार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबविताना रस्त्यांची दुरुस्ती करून रस्ते व लगतचा भाग सुरक्षित करणे तितकेच गरजेचं झालं आहे. मित्रांनो, मी पोलीस निरीक्षक संतोष सांगवेकर आणि जिल्हा महामार्ग पोलीस विभाग. आपला रस्ता सुरक्षा अभियान 2025 हा पूर्ण महिनाभर आपण घेत आहोत. पूर्ण महिन्याभरामध्ये आपण जागोजागी कार्यक्रम घेतलेले आहेत लोकांना रस्ता सुरक्षेचं महत्व पटवून देण्यासाठी. रस्ता सुरक्षा म्हणजे नक्की काय? एक स्टॅटिस्टिक सांगतो तुम्हाला. गेल्या पूर्ण वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये, फक्त महाराष्ट्रामध्ये 15,585 लोकांची बळी गेलेले फक्त रस्ते अपघातात. भारतात आपण तिसरे आहोत. सगळ्यात टॉपला युपी आहे 23,000. 15,000च्या हिशोबाने आपल्या मनोर जिल्ह्याचं एकंदर लोकसंख्या किती आहे? किती दिवस लागते पूर्ण मनोर संपायला? अतिशुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम तर आयुष्याची द्यायला लागत होते. हा मोबाईलचा मला नाही वाटत की योग्य आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्याकडे लक्ष दिलं. आपलं उद्देश फक्त यातनं एवढंच आहे की तुमचे जीव वाचावे, तुमची हानी होऊ नये, तुमचं नुकसान होऊ नये. रस्ते अपघातामध्ये आम्ही आतापर्यंत जे अनुभवलेलं आहे हे रेल्वेवर ब्रेकडाऊन असतं. जीव गेला परत येऊ शकत नाही
हात तुटला, पाय तुटला, कायमचं अपंगत्व आलं, कितीही पैसे खर्च करा, कितीही मोठे तुम्ही श्रीमंत असतात, परत मिळवू शकणार नाही. मायकल शुमकर म्हणून मोठा रेसर होता आमच्या काळातला, 2013 मध्ये ऍक्सिडेंट झाला. आजही तो स्वतःच्या पायावरती उभा राहू शकत नाही. स्पोर्ट्स पर्सन मधला पहिला अब्जाधीश, पण आज एवढा पैसा असून सुद्धा त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहणं शक्य होत नाही. काय उपयोग आहे या पैशाचा? क्षणाचा सुख असतं, आनंद असतो, स्पीड, रॅश, व्हायलेंट, पण तो एक क्षण जो असतो तो तुमचं पूर्ण आयुष्य मातीमोल करून टाकतो. गेल्या आठवड्यात शहापूरला एक ऍक्सिडेंट झालाय. 3 वर्षाच्या मुलीचे आई आणि वडील दोन्ही मिळत नाही. इथे असलेल्यांना मुलं असतील, गाडी ड्राईव्ह करताना मुलांची काळाचा विचार करा. ते तुमची वाट बघतात. त्यांच्यासाठी स्वतःला जगवणं गरजेचं आहे. तुम्ही सीट ड्राईव्ह करा, लोकांचे जीव वाचतील, यातच या रस्ता सुरक्षा अभियानाचं यश आणि इप्सित आहे. सर्व नागरिक, मला असं वाटतं की रस्ता सुरक्षा अभियान पोलिसांनी हा कार्यक्रम कशासाठी घेतला आहे, परंतु सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे, सुरक्षित राहावं याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. दरवर्षी आपल्या भारतामध्ये आठवड्यावर हा कार्यक्रम केला जातो. यावर्षी 1 महिन्याचा होता. आज याची सांगता आहे. शेवटचा कार्यक्रम आपण मनोरमध्ये ठाणे विभागाचा मनोरमध्ये सगळ्यांना माहिती आहे की रस्त्याचे नियम आहे, कायदा आहे. कायदा आता खूप चिंतन झालाय, नवीन कायदा बदलायला सगळ्यांना माहिती आहे का? आरटीसीचं बीएनएस झालंय, सीआरपीसीचं बीएनएस माहिती आहे का? आपल्या भारताचा कायदा बदलला आहे तरी हो का नाही? सांगा मुलं, बदललाय ना? त्याप्रमाणे वाहतुकीसाठीचा पण कायदा बदललाय आणि त्याच्यामध्ये फाईन खूप वाढलेला आहे. तुम्ही नियम पाळा, अपघात टळतीला त्याची गॅरंटी नाही. अपघातच आहे. आता काय होऊ शकतो, कधी होऊ शकतो, झोप लागली होऊ शकतो, अचानक गाडीचा ब्रेक फेल झाला म्हणून होऊ शकतो. परंतु जर तुम्ही काळजी घेतली असेल तर तुम्ही जखमी होणार नाही. अपघातामध्ये मृत्युमुखी पडल्यानं एक कुटुंब उद्ध्वस्त होतं. आपण जर आपल्या लोकांची काळजी घेतली तर आपलं कुटुंब पण सुरक्षित राहील. त्याप्रमाणे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला हे सांगतोय की नियम पाळा, बेल्ट लावा, हेल्मेट घाला. तुम्हाला वाटतं पोलीस जास्त येतात, हेल्मेट घाला सांगतात, नाही तर एवढं फाईन आहे. 500 रुपये फाईन पहिल्यांदा, सेकंडला 10,000 रुपये फाईन, माहितीये का? आणि मग एवढे 10,000 रुपये फक्त थोडासा नियम चुकल्यामुळे किंवा स्पीड वाढवल्यामुळे 2,000 रुपये फाईन जर पडत असेल तर आपल्या खिशाला चाक पडले की आपल्याला वाटतं अरे काय चुकलं आपल्याकडून. पण तसं न होण्यासाठी तुम्ही नियम पाळा आणि सुरक्षित राहा. बाकी काही त्यामध्ये वेगळं काही खूप सांगायचं नाहीये. रस्त्याचे नियम पाळल्यानं परमनंट डिसेबिलिटी किंवा कायमचं अपंगत्व येऊ नये, एखाद्याचा मृत्यू होऊ नये. अभी मैडम ने कहा कि मोटरसाइकिल या कार अगर जो बेल्ट नहीं लगाते उसको 500 रुपये फाइन देते हैं और अगर दूसरी बार के लिए तो हम लोग 10,000 रुपये फाइन देते हैं. तो मैडम रास्ते पे खड्डे पड़े हुए हैं, उसको फाइन कौन देगा? तो वो पार्टिसिपेट लिखा है यहाँ पर. जो हाईवे है ना, ये हाईवे बहुत तक हुआ है, ये हाईवे नहीं है, ये NH 48 में लोग बैठे यहाँ पर, ये पार्टिसिपेट लोग, इन लोगों ने इसको मोड़ का हाईवे कुआं बना के लगा है. अभी अगर मैंने साथियों बोला कि हमने बहुत अच्छी ट्रैफिक कंट्रोल की है, तो बोला मैं कहा ट्रैफिक कंट्रोल की, हमको मुंबई जाने के लिए 8 से 10 घंटा लगता है और उसके अंदर कोई फैमिली रहती है, वो टॉयलेट के लिए रास्ते में उतरते हैं लेडीज लोग, बहुत शर्म आती है, नीचे पूरी डालनी पड़ती है, ये बैठे ये अधिकारी लोग. तो ऐसे प्रोग्राम क्या नहीं सर बोलने दो ना, जब बोलने का मौका दिया तो पूरा होगा. तो मैडम सर इसके ऊपर कोई कार्रवाई होनी चाहिए, इसके ऊपर भी तो कोई गुना दाखिल होना चाहिए कि नहीं? रास्ते नहीं है, काम का लेकर नहीं है, तो जैसे गुना हमारे पब्लिक के ऊपर होते हैं, हमारे को दंड मिलते हैं, ऐसे गुने इनके ऊपर दाखिल करना चालू करो, कोई नहीं सुधरेगी. उन्हें कोई बोलने चाहिए, उसके लिए जय हिंद जय भारत. मान्यवर जमलेले सर्व नागरिक, विद्यार्थी मित्रांनो, रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहे. कार्यक्रमाचा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश रस्त्यावर वाहनांचे होणारे अपघात टाळणे किंवा कमी करणे
यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता हा कार्यक्रम घेतला जातो. त्यासाठी आपण महिनाभर प्रत्येक गावागावात शाळांमध्ये जाऊन आपण नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करत असतो. जनजागृती म्हणजे रस्त्यावरती प्रवास करताना, वाहन चालवताना, चालताना काही नियम असतात. या नियमाचे पालन करणे हे आपलं महत्वाचं काम आहे. त्यामुळे आपण आपली स्वतःची, आपल्या सोबत असलेल्या आपल्या परिवाराची प्रवासादरम्यान समोरच्यांची काळजी घेऊ शकतो. त्यासाठी रोड सेफ्टीचे जे काही नियम आहेत, जसं सीट बेल्ट लावणे, हेल्मेट परिधान करणे, रस्त्याने चालताना, रस्ता क्रॉस करत असताना झेब्रा क्रॉसिंगचाच वापर करणे, फूट ओव्हर ब्रिजचा वापर करणे, अशा पद्धतीचे जेव्हा आपण नियम पाळू त्यावेळेस अपघातांचं प्रमाण कमी होईल. पूर्णच जाईल असं नाही, पण कमी होईल. त्यामुळे आणखी आपले गावांमध्ये आसपास राहणारे जे नागरिक आहेत, जे रस्त्याच्या जवळ आहे, कडेला आहे, त्यांनी सुद्धा स्वतःची काळजी जास्तीत जास्त घेणं गरजेचं आहे. अपघातामध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं, कारण सतत लहान मोठ्या कामासाठी बाहेर निघताना त्यांना महामार्गाचा वापर करायलाच लागतो. त्यामुळे ती काळजी आपण स्वतः आपल्या गावातल्या नागरिकांनी, सरपंचांनी सगळ्यांना सांगून देणं गरजेचं आहे. मागच्या वर्षात 2024 मध्ये आपल्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे बरंच वाहतूक कोंडीचा सामना आपल्याला सगळ्यांनाच करायला लागला. आम्ही दिवस रात्र अहोरात्र मेहनत करून आपल्या नागरिकांसाठी, लोकांसाठी फार धावपळ करून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. पण तरी सुद्धा प्रवाशांची, आसपासच्या लोकांची फार गैरसोय झालेली आहे. तर आता या वर्षी बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू झालंय, आता संपलेलं आहे. आणि यापुढे वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल आणि आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोतच. आमचे नंबर तुमच्याकडे आहेतच. तरी रस्त्याचे नियम पाळा, अपघात टाळा. थँक्यू. कदाचित तुम्हाला माझं चुकल्यासारखं वाटत असेल, मी दिलगिरी व्यक्त करतो. मला असं सांगायचं आहे की हा महामार्ग आहे, या महामार्गासाठी पहिले इफेक्टेड जर लोक असतील तर ते आम्ही ग्रामस्थ आहोत. आणि त्यातल्या त्यात त्या ग्रामस्थांमधून सुद्धा ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत ते जास्त इफेक्टेड आहेत. आम्ही काय दुःखी आहे ते दुःख आम्हाला माहिती आहे. आज आमची समस्या अशी आहे की आम्ही घरातून निघालो तर पहिला आम्हाला महामार्गावर यावं लागतं. महामार्गावर आमच्या कित्येक लोकांचे अपघात झालेले आहेत आणि याला कारणीभूत जर असेल तर हे आपले जे डिपार्टमेंट या हायवेच्या रस्त्याचं बघतात ते जास्त जबाबदार आहेत. कारण एवढी वर्ष झाली अजून रस्ता पूर्णत्वाला गेलेला नाहीये. मॅडम जे मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांच्या मुलांच्या वगैरे ज्या समस्या आहेत रस्ता क्रॉस करण्यासाठी त्याचं निराकरण झालेलं नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येक गावातील 50 ते 100 लोक अपघाती मृत्युमुखी पडलेले आहेत. या समस्या लवकरात लवकर व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये दुसरी समस्या अशी आहे की आज आमचा जो भाग आहे हा 85% आदिवासी समाज आहे, थोडा अशिक्षित आहे आणि त्याच्यामुळे काही ठीक आहे. आमच्याकडून हे तुमचं अभियान जे आहे त्याच्या हिशोबाने विचार केला तर आमच्या चुका होत असते, रहदारीचे नियम आमच्याकडून काही चुकत असतील, त्याला आमच्यातला काही प्रमाणात सुशिक्षितपणा देखील जबाबदार आहे. तर आम्ही निघालो रस्त्यावर की आम्हाला समजा आज एक साधं उदाहरण सांगतो. मी शेतकरी आहे, मी शेतकऱ्यातून घरून निघालो, शेतातून निघालो की मला हायवेवर यायला लागतं. माझी स्वतःची जीप आहे, ही जीप घेऊन मला मजूर आणावे लागतात शेतासाठी, ढेकाळ्या लागून आणावे लागतात किंवा दुर्वेसून. तर मला एकदा मजूर घ्यायला यावं लागतं, एकदा सोडायला जावं लागतं. 2 वेळा घेण्यासाठी एकदा यावं लागतं, जाताना जरा घेऊन.